हॅलो हॅलो माईक. हॅलो माईक चेक 1 2 3 1 2 3. पुन्हा एकदा मॅच लावून सुरुवात. अमोल हरिभूषण सलामीची चुडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. चला अतिरिक्त खेळाडू असणे गरजेचं असेल दोन्ही टीमचे. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. ब्रदर स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. अगदी त्यांचंही आपण कौतुक करूया. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्हचं प्रेक्षेपण आपल्याला घर बसल्या पाहायला मिळतंय. अगदी क्वालिटी आणि कॅलरिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बाला बसमान त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं मात्र खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट करतायत. त्यांचंही खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूयात. नक्कीच व्हायलाच हवी. आणि ज्यांनी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच मित्रांनो तुमच्या ग्रुपवरती यूट्यूबची वाहिनी नक्कीच सेंड करा. आणि ज्या मित्रांनी या वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून ज्या वेळेस तुम्ही मोबाईलवरती यूट्यूब ओपन कराल ना त्या वेळेस नक्कीच तुम्हाला घर बसल्या बदर स्पोर्टच्या माध्यमातून क्रिकेटचे सामने असतील किंवा इतरत्र कुठले कार्यक्रम असतील नक्कीच एन्जॉय करता येतील. त्यासाठी नक्कीच बदर स्पोर्ट या चॅनलला तुम्ही लाईक आणि शेअर करा. जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे मॅच रंगली जाईल ती म्हणजेच जाणता राजा असेल आणि त्याला फाईट करेल भडवल. जाणता राजा सील टीमने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः इथून मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे ना. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी नाथाला आपण पाहतोय. नाथाचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवरती ना इधर देखा ना उधर देखा, सीधा गेंद को देखा और ठोक डाला फोड़ डाला. षटकार ठोक दीजिए. बॉलवरती पहिला षटकार आपण पाहू शकाल. लॉंग ऑनच्या डोक्यावरना ट्रॅव्हर्स करत असताना भूषणला आपण पाहतोय. कुटप्पाचा बॉल होता, टॅप करण्याचा प्रयत्न झाला. पहिल्या स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं. निर्धाव चेंडूची सांगता याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. थर्ड पंच चेक करायचा आहे. आपण थोडीशी गोलंदाजी ऍक्शन चेक करायची आहे. थर्ड पंच पाठवू. उपस्थित असेल तर आपण लेग पंच थोड्या वेळासाठी जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल किंवा कवी किंवा अनिल कोणी असेल धारोळ टीमचा तर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचं आहे. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती थोडीशी शंका निर्माण केली आहे फलंदाज भूषण यांनी. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि 2 चेंडू नंतर धावफलकावरती आपण जाणता राजा सेल टीमची धावसंख्या 6 पाहतोय. गोलंदाजावरती मात्र ऍक्शन घेतली आहे. थोडीशी शंका निर्माण झाली आहे. थर्ड पंच मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती नाथा
आखोटप्पाचा बॉल पंच केलाय, चांगला फटका पॉइंटच्या दिशेने, चेंडू निघून जात असताना सीमा रेषा पार पार पार, या बॉलवरती देखील आलाय चौकार. दहा धावा फलकावरती जोडल्या जातील. भूषणची चांगली फलंदाजी, मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉलवरती लोंगांच्या दिशेने ठोकला होता षटकार, तदनंतर इथे चांगला फटका अगदी पंच केला होता. पुन्हा एकदा पंचचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, डीपला चेंडू कॅरी केला जाईल, उचलला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत या दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा घेण्याचा टायमिंग आणि 2 धावा याच दरम्यान पूर्ण. 12 धावा बिनबाद फलकावरती. भूषणची चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 3 षटकांची मॅच अगदी संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीतला हा सामना पाहतोय. धीम्या गतीने चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हर्स करायचा होता, अगदी लॉंग ऑनच्या दिशेने आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला भूषण यांचा. अगदी धीम्या गतीने चेंडू फेकला नाथा या गोलंदाजाने, आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजाच्या माध्यमातून. आतापर्यंत जर विचार केला तर मात्र 5 चेंडूची फेकी. पुन्हाच्या एकदा बॅटच्या रडारवरती बरोबर आला नाही. अगदी बॅटचा जर विचार केला तर वरच्या साईडला बॅटला स्पर्श चेंडू झाला, योग्य टाइम जुळला नाहीये, परंतु एक धाव एकवटली जाईल आणि एका धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 13 या आकड्यावरती. बिनबाद 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि गोलंदाजी मार्कवरती आपण नाथाला पाहिलं, ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार काढला होता. तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात, तोपर्यंत देऊया इथून आपण डीजेला संधी. ते चला मॅचला सुरुवात करायची आहे. गजानन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल, एक अनुभवी गोलंदाज आहे. याही गोलंदाजाकडे पाहिलं तर खूप वर्ष क्रिकेट खेळलेला हा गोलंदाज आहे आणि अनुभवी गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये गजानन यांना आपण पाहतोय भडवल टीमच्या माध्यमातून सांगी कोट्यातलं दुसरं षटक हाताळण्यासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या त्या नाथा या गोलंदाजाने. आपण चांगली फलंदाजी पाहिली भूषण यांची. 6 चेंडूमध्ये 13 धावांची इनिंग साकारली आहे, ज्याच्या माध्यमातून एक चौकार आणि एक षटकार सुद्धा आपण पाहिला आहे. परंतु या दुसऱ्या षटकामध्ये पाहूया गजानन रोखणार की पुन्हा एकदा भूषण त्याला चौकार आणि षटकार ठोकणार, परंतु तसं घडलं नाही. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव एकवटली जाईल. 14 धावा फलकावरती जोडल्या जातील. बिनबाद 14. सामोरा फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये जो सलामीला गेला आहे, परंतु एकही चेंडू आतापर्यंत फेस केला नाही आणि प्रथमच सामोरा जात असताना गजानन या गोलंदाजाला अमोल फलंदाज. अगदी पायामध्ये चेंडू होता, लॉंगाच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय कार्पेटच्या मदतीने. डीपवरना क्षेत्ररक्षक आलेत, फेकी चांगली झाली, विकेटच्या मागे क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. याच दरम्यान अमोल आणि भूषणकडे 2 धावेचं अंतर पूर्ण करण्याचं टाइम होतं आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण केलं आणि 2 धावेच्या बरोबरीने 16 धावा फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूचा खेळ देखील समाप्त झाला आहे. ते फाईन्स लेगला चेंडू
ट्रॅव्हल्स करायचा होता, जागा बनवली होती, शफल देखील झाले होते फलंदाज, परंतु बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. विकेटच्या मागे सोमनाथ देखील बीट झाले, परंतु स्लिपमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि एक धाव मात्र ॲड होईल, ती जाणता राजा असेल टीमच्या अकाउंटमध्ये. गजानन यांची चांगली गोलंदाजी, आत्तापर्यंत मोठा फटका या गोलंदाजाच्या विरुद्ध आला नाहीये. भूषणचा हा एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला ट्रॅव्हल्स केलंय, डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि 2 धावा याच दरम्यान पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचत असताना बिनबाद 19 धाव फलकावरती धावा जोडल्या जातात. सलामीची जोडी मात्र चांगली कामगिरी करते, परंतु मोठे फटके येणं गरजेचं असेल, कारण सोनू आपण पाहिलं बडवल टीमने पहिल्या मॅचमध्ये 60+ धावा केल्या होत्या आणि त्यांना जर तुम्हाला दुसऱ्या सामन्यामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये जर रोखायचं असेल तर या पहिल्या सत्रामध्ये चांगली धावसंख्या रचावी लागेल आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते भूषण आणि अमोल याला आणि त्याच पद्धतीने प्रयत्न केला होता. स्वीटचा फटका, परंतु बॅटच्या रडारवरती बॉल बरोबर येत नाही आहे. गजानन यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करूयात, कारण पहिल्या षटकामध्ये भूषणने फटकेबाजी केली होती, परंतु या षटकामध्ये अक्षरशः रोखून धरलंय गजानन या गोलंदाजाने. 20 धावा फलकावरती जोडल्या जातील. सामोरा फलंदाज अमोल आहे समोर आणि गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय बडवल टीमच्या माध्यमातून. गजानन यांनी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा समोर पायामध्ये चेंडू फेकलाय, लॉंगवरना क्षेत्ररक्षक आलेत, चेंडू उचललाय, फेकला आणि इथे मात्र दोन्ही ट्रेन एकाच पटरीवरती आणि ज्या वेळेस दोन्ही ट्रेन एका पटरीवरती असतात ना तेव्हा दुर्घटना नेहमी घडली जाते. आणि इथून मात्र फलंदाज बाद झालेत, अमोल बाद झालेत. सांघिक धावसंख्या पोहोचेल ती मात्र 21 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. चांगली गोलंदाजी आपण गजानन यांची पाहिली, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या, तदनंतर मात्र अवघ्या आपण 8 धावा पाहू शकाल गजाननच्या या षटकामध्ये. अगदी 2 षटकामध्ये 21 धावा आहेत. रमेश गोलंदाजी मार्कवरती असतील. या अंतिम षटकामध्ये आता मात्र भूषणला स्वतःला सिद्ध करावे लागेल, कारण महत्त्वाचे षटक आहे, निर्णायक षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. आणि या षटकामध्ये ज्या पद्धतीने ना सुरुवात केली होती भूषणने, त्याच पद्धतीने पहिलाच बॉलवरती षटकार ठोकला होता नाथाच्या पहिल्या ओव्हरमध्ये, त्याच पद्धतीने या षटकाची देखील सुरुवात करावी लागेल. जर का जाणता राजा टीमला बडवल टीम समोर 35 किंवा 40+ करायच्या असतील तर षटकारांची भाषा बोलावीच लागेल. इथून मात्र विकेट किपर चेंडू कॅरी करतात. अवघी एकच धाव जोडली जाईल आणि 1 धावेच्या बरोबरीने 22 धावा फलकावरती जोडल्या जातील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय रमेश एक अनुभवी गोलंदाज आहेत, अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतात. कुठल्याही पद्धतीने खराब चेंडूची फेकी होत नाहीये, जेणेकरून फलंदाज त्या चेंडूला सीमारेषा दाखवतील. डान्सिंग डाउनचा हा फटका, मैदान की चारों ओर देखा, ना वो चंद्रमुखी आई ना वो पारू आई, सामने आई गेंद को फोड़ डाला, ठोक डाला, षटकार. प्रज्योतच्या बॅटमधनं आलेला तड्डाक आपण पाहिला. फुल टॉस बॉल होता, त्यावरती फुल टॉल वसूल करत असताना प्रज्योतला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रमेश या गोलंदाजावरती इथून हल्ला होणार का, की रमेश गोलंदाज पुन्हा एकदा रोखण्यात यशस्वी ठरतील, कारण धावा करणं गरजेचं आहे.
बडवल टीमने मागच्या मॅचमध्ये पाहिलं 60+ धावा केल्या होत्या. हे नक्कीच जाणता राजा सील टीमला ठाऊक आहे आणि त्यांना जर रोखायचं असेल दुसऱ्या सत्रामध्ये तर इथून 40+ धावा असणं 3 षटकामध्ये गरजेचं असेल. प्रज्योतने पहिलाच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केले आहेत. अगदी डान्सिंग डाऊनचा फटका आपण पाहिला, लॉंग ऑनच्या डोक्यावरना खेचलेला एक जबरदस्त षटकार आपण पाहिला. तिसरा चेंडू रमेशच्या माध्यमातून सफल झाले, जागा बनवली होती, परंतु इथे मात्र विकेट किपर बीट झाले आणि 4 धावा बाईच्या स्वरूपात मिळतील. धावा कशा येऊत या क्षणाला धावा येणं गरजेचं आहे मित्रांनो. जशी आजारी माणसांना सलाईनची गरज असते ना, तशीच फलंदाजी करणाऱ्या टीमला मित्रांनो धावांची गरज असते. त्या धावा कशा येऊत, धावा येणं गरजेचं आहे. 4 धावा जोडल्या जातील आणि 4 धावेच्या बरोबरीने धाव फलकावरती 32 धावा एकवटल्या जातील. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. इथून गोलंदाजावरती देखील दडपण आहे. प्रज्योत चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत आहे. पुन्हा एकदा स्टप आउट झाले होते. डान्सिंग डाऊनचा फटका खेळायचा होता. बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता रमेशने ओळखलं होतं की फलंदाज पुढे सरसावले आहेत. अगदी धीम्या गतीने चेंडूला फलंदाजापासून दूर ठेवलं आणि त्या चेंडूवरती फलंदाज प्रज्योत मात्र बीट झाले. चांगली गोलंदाजी. यावेळचा देखील चांगला चेंडू पुन्हाचा प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाज चालाक आहे, चतुर आहे. त्यांनी ओळखलं की फलंदाज पुढे सरसावलेत. अजूनही धीम्या गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अनुभव की भट्टी में तपकर जलते है ना, दुनिया के बाजार में वही सिक्के दादा चलते है. आणि ते सांगत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी रमेशच्या माध्यमातून योग्य टप्पावरती चेंडू फेकतायत. यावेळचा चेंडू होता खास, पण त्यावरती दाखवलाय प्रज्योतने स्वतःचा क्लास आणि चेंडूला फेकून दिलंय आउट ऑफ द पार्क. या बॉलवरती आलाय षटकार.
संगीत ऐकत आहात त्यांचाही खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूयात आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे पहिलं सत्र आपण पाहिलं आणि पहिल्या सत्रामध्ये आपण धावफलकाचा जर आढावा घेतला तर मात्र जाणता राजा सील टीमने प्रथमतः फलंदाजी करत असताना 38 धावा धावफलकावरती जोडल्या आहेत आणि 39 धावांचं टार्गेट. चला बॉलची पूर्तता करायची आहे. बॉल तिकडे ना बघा खाली आहेत का काय नाही. अगदी 39 धावांचा बचाव करण्यासाठी गौरवला महत्वाचं षटक, पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गौरवला आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत तैनात आहेत. एक अगदी मिड विकेटला डीपला आणि लॉंग ऑफला डीपला 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अगदी जवळ. गौरवचा हा बॉल, पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न झाला होता. सोमनाथ बाद झालेत, ज्याने पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता, ज्याने पहिल्या मॅच मध्ये 36 धावांची आक्रमक इनिंग खेळली होती. त्याला रोखणं गरजेचं होतं, त्याला बाद करणं गरजेचं होतं आणि ते कार्य मात्र गौरव या गोलंदाजानं पहिलाच बॉलवरती केला आणि महत्वाचा विकेट, महत्वाचा अडथळा इथून मात्र पहिल्याच बॉलवरती दूर केला ठोकडीचे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. आकाश जो सलामीला मागच्या मॅच मध्ये गेला होता त्याने सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. छोटा पाकेट बडा धमाका आणि तो धमाका पहिल्याच बॉलवरती करत असताना कव्हर पॉइंटच्या दिशेने ठोकला जातोय. जमिनीला आग लावत चेंडू सीमा रेषा पार 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 या बॉलवरती आलाय चौकार. पहिल्या बॉलवरती विकेट बाद झाला, तदनंतर मात्र दुसऱ्या बॉलवरती चौकार ठोकला. परिस्थितीला कष्टाचं साकड घातलं ना मित्रांनो की यशाचा नवस पूर्ण होतो. त्यासाठी तुम्हाला परिस्थितीला कष्टाचं साकड घालावं लागेल. गौरव चांगली गोलंदाजी करत असताना 39 धावांचा बचाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आला, दुसऱ्या बॉलवरती चौकार पाहिला. आता मात्र चौथा चेंडू फेकण्यासाठी गौरव. यावेळेचा पुन्हा एकदा कट केलाय, अजून एक दर्जेदार आणि धमाकेदार चौकार पाहायला मिळतोय. तो म्हणजेच फलंदाज आकाशच्या बॅटमधनं दबावाखाली जर तुम्हाला समोरच्याला झुकवायचं असेल ना मित्रांनो, तर तुमच्या मधली देहबोली जिला आपण आत्मविश्वास म्हणतो तो ठासून ठासून भरला पाहिजे. कारण तुमच्यावरती चाल करण्या अगोदर शत्रूला सुद्धा 100 वेळा विचार करायला हवा. आणि आता मात्र चांगली फलंदाजी करत असताना आकाश मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 2 चौकार. पुन्हा एकदा यावेळचा फटका फसला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, डीपला चेंडू कॅरी केला जाईल आणि फक्त एकच धाव जोडली जाईल. 9 धावा फलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये भडवल टीम एक असेल ना, 1 चेंडू आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं भडवल टीमने मात्र पहिल्या मॅच मध्ये जी मॅच संपली होती त्यामध्ये 61 धावा केल्या होत्या ना, त्यामध्ये 17 धावा पहिल्या मॅच मध्ये आकाश आणि सोमनाथने केले होते. परंतु सोमनाथ तंबूच्या आसऱ्याला
पहिला बॉलला सामोरा जात असताना फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात आणि इथून मात्र दोघात तिसरा मित्रांनो आणि सर्व काही विसरा. असंच मैदानाच्या आतमध्ये घडलं जातंय. अगदी साधा सोपा झेल होता, परंतु 3 क्षेत्ररक्षकांमध्ये ताळमेळ पाहिला नाही आपण. अरे योगीची मॅच कुठल्या चॅनलला रे? आता मी पण सध्या मॅचला आहे, नंतर तुम्हाला जर लिंक आली ना तर सेंड करतो. आता मी सध्या खडकीला आहे, हो सासुरवाडी खडकीला आहे. जाणता राजा मॅच आणि बडवलची चालू आहे. दिशेनं जिथे धावफलकावरती धावा एकवटल्या गेल्या, एका षटकानंतर 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. लक्ष्य मोठा आहे. गोलंदाजी 12 चेंडू आणा, इथून मात्र 28ची गरज आहे. 14च्या सरासरीने तुम्हाला इथून याचा पाठलाग करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती दुसरे षटक हाताळण्यासाठी भूषण. स्विच हिटचा फटका, फलंदाज मात्र बाद झालेत. खराब फटका मी तर मानेन. चांगली फलंदाजी करत होते आकाश, परंतु अति घाई नेहमी संकटात नेते. दुधारी तलवारचा वापर इथून मात्र स्वतःच्या अंगलट आला आणि स्वतःच्या हाताने इथून मात्र स्वतःनेच गळा दाबून घेतला मी तर म्हणेन. चांगली फटकेबाजी करत होता. गरज होती मैदानामध्ये थांबायची, गरज होती टीमला, परंतु टीमला संकटात सोडून आकाश सुद्धा आता तंबूच्या आसऱ्याला अगदी निराश पावलानं परतत असताना ठोक डीजे. थँक्यू डीजे. पहिला चेंडू मात्र चांगला पाहिला, ज्यावरती विकेट आला. हा सुद्धा फलंदाजापासून दूर चेंडू ठेवलाय. अगदी पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली. विकेटच्या मार्गे चेंडू कॅरी झाला आणि एका निर्धाव चेंडूची सांगता देखील याच दरम्यान गोलंदाज भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा खराब खराब आणि खराब फटका मी तर म्हणेन. प्रत्येक निर्धाव चेंडू मित्रांनो तुम्हाला पराभवाकडे घेऊन जात असतो आणि मात्र भूषणची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी आग ओकणारी गोलंदाजी. तोफेमधून तोफ गोळे बाहेर पडावेत आणि विरोधकाला उद्ध्वस्त करावं ना, तशी गोलंदाजी आता मात्र भूषणची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आग ओकणारी गोलंदाजी. याच दरम्यान थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 धावेचं अंतर पूर्ण आणि 2 धावेनंतर धावफलकावरती खूप उशिराने जोडल्या जातील त्या 2 धावा. 13 धावा फलकावरती जोडल्या जातील. अगदी योग्य टप्पावरती गोलंदाजी होत असताना योग्य टप्पा, योग्य दिशा, योग्य लाईन भूषण या गोलंदाजाची पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला कॅरी केला जाईल. उत्तर नाहीये. परफेक्ट व्हाईट यॉर्कर. क्रिकेटमध्ये नेहमी 2 गोष्टीचा सन्मान केला जातोय. एक म्हणजे परफेक्ट यॉर्कर आणि दुसरा म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. आणि इथे सुद्धा परफेक्ट व्हाईट यॉर्कर होता. फलंदाजाकडे उत्तर देखील नव्हतं. यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती 13 धावा आपण पाहतोय. येणारे असतील 6 चेंडू आणि 6 मध्ये आता 26ची गरज आहे. 6 चेंडू आणि 26ची गरज आहे. वाटलं होतं की मॅच मध्ये भडवल सुद्धा काहीतरी करेल, परंतु आकाशने तो खरा फटका खेळला ना, त्यावरती मात्र तो बाद झाला ना. तदनंतर मात्र भडवल टीम संकटामध्ये आले. चुकी कुठे झाली असेल ना सोनू, तर ज्या पहिल्या मॅचमध्ये आपण आकाशानं सोमनाथनी जी सुरुवात केली होती ना, ती जोडी कुठेतरी फोडली आणि सलामीला जर आपण पाहिलं तर अभि आणि सोमनाथ आले आणि पहिल्या मॅचमध्ये आकाशानं सोमनाथ आले होते. 40+ धावांची पार्टनरशिप केली होती, परंतु कुठेतरी गेम प्लॅनिंग मी तर म्हणेन अंगलट आला भडवल टीमच्या आणि त्याचा परिणाम आपण
या अंतिम षटकामध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहावं लागेल, कारण येणारे असतील मित्रांनो 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 26ची गरज आहे. लक्ष खूप मोठं आहे. प्रत्येक चेंडूला आता इथून सीमा रेषा दाखवणं गरजेचं असेल. अभि जो सलामीला गेला आहे, मैदानात थांबला आहे, परंतु ज्या पद्धतीने फटके यायला हवेत, ज्याच्यासाठी या अभिला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं ना, तो अभि अजूनही शांत आहे. परंतु निर्णायक क्षण आहे. बडवल टीमला जर इथून पुढचा प्रवास करायचा असेल तर या 6 चेंडूमध्ये 26 धावा कराव्या लागतील. षटकारांची भाषा बाटला बोलावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक हाताळण्यासाठी सचिनला आपण पाहू शकाल. सहा चेंडू 26ची गरज. अभि सलामीला जरूर आलाय. त्याच्या बॅटमधनं अवघ्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु आता निर्णायक क्षण आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल. खोलवरचा टप्पा, धाव मिळत नाहीये. अगदी स्वतःवरती विश्वास ठेवला आहे की उर्वरित चेंडूला देखील मिस सामोरा जाणार आणि कदाचित या 5 चेंडूमध्ये देखील 26 धावा कुटण्याची ताकद माझ्या अंगी, माझ्या मनगटामध्ये आहे, हे मी सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. हे अभि मात्र सांगणार का, दाखवणार का? येणारा काळ, येणारा क्षण आणि येणारा चेंडू, येणारा फटका त्याचं उत्तर देऊन दिलं जाईल. परंतु सचिनचं कौतुक करूया. पहिला चेंडू अगदी समोर, वाईट यॉर्कर, त्यानंतर चेंडू आखूड टप्प्याचा, उसळी घेतली नाहीये. फलंदाजाला वाटलं असेल की अतिरिक्त उसळी घेईल, शरीरावरती बॉल येईल आणि त्याला मी फुल किंवा हुक करेल, परंतु तसं घडलं नाहीये. चेंडू अगदी सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि इथून एका निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज सचिनच्या माध्यमातून. डासिंग डाऊनचा हा फटका फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात, चुकी होणार नाहीये. भूषणच्या माध्यमातून चांगला झेल कॅरी केला जातोय. अगदी लॉंग ऑनला डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये. आणि जर आपण पाहिलं, जाणता राजा सील टीम प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 38 धावा धावफलकावरती ॲड केल्या होत्या. 39 धावांचं लक्ष समोर होतं. वाटलं होतं पहिल्या मॅचमध्ये सोनू 62 धावा 61 धावाचं टार्गेट दिले होते विरुद्ध टीमला. या मॅचमध्ये सुद्धा रंगत पाहायला मिळेल, चुरस पाहायला मिळेल. परंतु समोरचे गोलंदाज जर पाहिले, गौरव असेल, भूषण असेल किंवा सचिन असेल, अगदी अप्रतिम गोलंदाजी केली. पुन्हाचे एकदा अगोट टप्प्याचा बॉल, उसळी घेत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी केली आहे, 1 विकेट प्राप्त केला आहे आणि 4 चेंडू निर्धाव फेकण्यात सचिन गोलंदाज यशस्वी ठरले आहेत. यावेळचा हा फटका लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूवर ट्रॅव्हर्स केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव एकवटली जाईल. अंतिम चेंडू प्रगती पथावरती. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. लिटर स्टार धारोल आणि त्याला फाईट करेल. त्याला फाईट करेल जाणता राजा सील टीम. चला या लगेचच नाणेफेकीसाठी ही देखील मॅच